नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलोत नाशिकमध्ये आणि माझ्यासोबत आहेत मास्टर इंजिनियर अवधूत कनकाटीजी. नमस्कार सर. नमस्कार सर. मास्टर इंजिनियर अर्थात म्हणण्याचं कारण त्यांनी मास्टर्स केले स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगमधून. हा एक जरी भाग असला तरी गेली अनेक वर्ष ते या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तमरित्या काम करतायत. त्याच्यात रेसिडेन्शियल असेल, कमर्शियल असेल, गव्हर्नमेंट प्रोजेक्ट्स असेल, अशा वेगवेगळ्या फील्ड्सवर ते काम करतायत. त्यामुळे त्यांचा आजवरचा हा प्रवास कसा होता, त्यांना आलेले अनुभव कसे होते आणि भविष्यात त्यांची वाटचाल कशी असणार आहे, या सगळ्या संदर्भात आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्याच्याशी गप्पा मारणार आहोत. तो आपण थेट गप्पांना सुरुवात करूया. तर त्यातला पहिला प्रश्न थोडासा असा आहे, फ्लॅशबॅकमध्ये जाऊन, ते म्हणजे तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी कशी होती? म्हणजे शाळा कुठली होती, मग कॉलेज कुठलं होतं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये वळण्यामागची प्रेरणा कोणाची होती? इन्स्पिरेशन कोण होतं, ज्यांच्यामुळे तुम्ही या क्षेत्रात आलात? काय सांगाल? ऍक्च्युली सर, मी पहिलीपासून ते 10वी पर्यंत आदर्श माध्यमिक विद्यालय CBS येथे शाळेत होतो. त्यानंतर 11वी-12वी सायन्सला KTHM कॉलेज गावातच. तिथं त्यानंतर इंजिनिअरिंगसाठी सपकाळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग जे त्र्यंबकेश्वर येथे आहे, तिथे मी केलं. त्यानंतर मास्टर पण तिथूनच केलेलं आहे मी. आणि ऍक्च्युली कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये माझे गुरु माझे वडील आहे भरत कानकाटे. त्यांनी याची सुरुवात केली 2007 पासून. त्याच्यामुळं मला प्रेरणा भेटली तिथून. मी साधारण 8वी-9वीला होतो तेव्हापासून या कामांमध्ये लक्ष देत होतो. शाळेतून आल्यानंतर साईटवर जाणं, त्यानंतर कॉलेजवरून आल्यावर परत साईटवर जाणं, साईटवरचे कामं बघणं, म्हणजे जास्त करून लक्ष साईटवर, 50% तिकडं, 50% एज्युकेशन मध्ये, असं दोन्ही एक साथ चालू होतं. मला नेहमी असं वाटतं की जेव्हा पहिली पिढी पण या क्षेत्रात काम करत असते तेव्हा आपल्याला दडपण येतं का मदत होते? नाही, खूप मदत होते. अच्छा. म्हणजे त्यांनी जवळपास आजपर्यंत 40-42 साईट केल्या 2007 पासून. त्या आम्ही आमच्या डोळ्याखाली पूर्ण झाले. फक्त त्यांचं त्याच्यात जास्त इन्व्हॉल्विंग होतं 90%. आम्ही 10% फक्त त्यांना सपोर्टिंग असेल किंवा सोबत जाणं असेल. पण त्यांनी आम्हाला त्यातून खूप काही शिकवलं. ओके. प्लॉट चॉईस करताना असेल, डिसिजन असेल, कोणतं मटेरियल चॉईस करायचं, कोणत्या दुकानातून घ्यायचं, कोणाबरोबर कसं रेट फिक्स करायचे, आणि हळूहळू त्यांनी मग ते आमच्यावर सोपवत गेले. त्याच्यातून आमचा आत्मविश्वास वाढत गेला. त्यातून आम्हाला नक्कीच फायदा झाला. त्याच्यामुळं आम्ही कन्स्ट्रक्शन फील्ड मध्ये लवकर यायला आम्हाला मदत झाली. तर बाकी नवीन जे पोरं येतात त्यांना थोडासा टाइम पिरियड जातो. ते सर्व समजण्यातच त्यांचा टाइम पिरियड निघून जातो. ते आम्हाला लहानपणापासूनच समजल्यामुळे आम्हाला त्याचा फायदा झाला. त्याच प्रश्नाकडे मी आता येणार आहे. त्यातला पहिला प्रश्न म्हणजे प्रत्येक सिव्हिल इंजिनिअरचा एक स्ट्रगल असतो. कारण इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यानंतर किंवा मास्टर्स पूर्ण झाल्यानंतर पहिला प्रोजेक्ट कुठला मिळणार, कसा मिळणार? कारण आपण आधी सर्व्हिस प्रॅक्टिस कुठेतरी करतो आणि मग याला सुरुवात करतो. तर तो जो पहिला वैयक्तिकरित्या प्रोजेक्ट केला तर त्याचा अनुभव कसा होता? तो करताना काही दडपण आलं का आणि कसं पूर्ण झाला? ऍक्च्युली आता खरं सांगायचं तर असं वैयक्तिक सेपरेट असं करायची गरजच पडली नाही. बरोबर. कारण की पहिल्यापासून कामं चालूच होते. तेच कामं फक्त आपण नवीन प्लॉट चॉईस करून नवीन चालू करणं. बरोबर. हे पहिल्यापासून जे चालू होतं तेच कंटिन्यू चालू झालं. फक्त एवढंच होतं का पहिले वडील जास्त इंटरेस्ट घ्यायचे, त्यांनी हळूहळू कमी करत गेले. आता ते म्हणतात तूच बघ काय असेल ते. कस्टमर असो किंवा मटेरियल चॉईस करणं असो, बाकी फक्त काही ठिकाणी अडचण असल्या तर मग ते सोबत येतात. बरोबर. म्हणजे त्यांचा पाठिंबा हा मला पहिल्यापासून आहे आणि हा आता पण आहे. ठीक आहे. मग आता या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे येऊया. त्यातला पहिला प्रश्न असा आहे की या क्षेत्रामध्ये तुम्ही बघितलं असेल अकुशल कामगारांचं प्रमाण फार मोठं आहे, अनस्किल्ड लेबर. आणि अशा लोकांबरोबर काम करणं बऱ्याचदा धोकादायक सुद्धा असतं, कारण त्यांना काही महत्वाची जबाबदारी दिली तर मोठी दुर्घटना घडू शकते. तर तुम्ही ही काळजी कशी घेता साईटवर? साईटवर सर्वप्रथम आपण सेफ्टी बेल्ट असेल, RCC चालू असताना सेफ्टी बेल्ट वापरणं, त्यानंतर साईडनी जाळी नेट मारणं. आता काही कामगारांना आपण सांगत असतो, वेळोवेळी सूचना देत असतो की बुवा हे केल्याने असं होऊ शकतं, हे करू नका. पण तरी ते करायचा प्रयत्न केला तर मग आपण त्याच्यावर लक्ष द्यायचं असतं. बरोबर. आता खूप ठिकाणी नाशिकमध्ये घटना घडल्याय. आता एवढ्यातच एक घडली, तिथं पाण्याच्या खड्ड्यात 3 जण मृत्युमुखी पडले. तर ऍक्च्युली तिथं त्यांनी
साईडला खड्डा केल्यानंतर पत्रे मारणं गरजेचं होतं, ते मारले नव्हते. बरोबर. त्याच्यामुळे ती दुर्घटना घडली. अगदी. पण ती सहसा कोणी असं म्हणजे मुद्दामून कोणी हेतुपूर्वक करत करत नाही. बरोबर. ती घडून त्यांच्यामुळे जाते. काही चुकीने राहून गेला असेल किंवा काही घडला असेल घटना, त्याच्यातून त्यांचं झालं. पण बहुतेक लोक सेफ्टीची काळजी घेतातच. बरं. त्यात सेफ्टी बेल्ट असणं किंवा हेल्मेट वगैरे. बरं, ठीक आहे. आता आणखीन एक, तुम्ही रेसिडेन्शियल मध्ये काम करता म्हणून हा प्रश्न विशेषतः तुम्हाला विचारायचा आहे. ते म्हणजे बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असतं की आमचं बजेट थोडं कमी आहे आणि एक इंजिनियर म्हणून तर तुम्हाला वाटत असतं की चांगल्या दर्जेदार वास्तू आपण बनवावी. तर अशा वेळेला बजेट आणि क्वालिटी या दोन्हीचा समतोल तुम्ही कसा राखता? सर्वप्रथम आता बजेट म्हटलं तर जेवढं आपण आउटसाईडला जाऊ तेवढं बजेट कमी होत चालतं. आणि आजकालच्या लोकांची टेंडन्सी कसं आहे, आउटसाईडला समजा कमी रेट असतो, तिथं 3 BHK भेटतोय आणि प्राईम लोकेशनला 2 BHK भेटत असला तर ते कंपॅरिझन तिथल्या 3 BHK सोबत इथल्या 2 BHK चं करतात. तर ते कंपॅरिझन होत नाही. मग पहिली गोष्ट तर कंपॅरिझन होत नाही. मग ते बघ ते एकतर 17 ठिकाणी फिरून येतात आणि काही वेळेस फसून पण जातात. बरोबर. आणि एखाद वेळेस चांगली पण वस्तू भेटून जाते हो. त्यांना. पण सर्वात महत्वाची ही गोष्ट आहे की त्यांनी रेटकडे न बघता कोण कसं क्वालिटी देतोय काम, सर्वात महत्वाचं क्वालिटी. कारण की कोणत्याही शहराच्या विकासात इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये क्वालिटी ही खूप महत्वाची गोष्ट आहे. की नाही तर काही दिवसानंतर ते बिल्डिंग म्हणजे व्यवस्थित दिसत नाही, विद्रुपीकरण जास्त होऊन जातं. कामाची क्वालिटी असली म्हणजे त्याच्यात चांगलं असतं. बरोबर, ठीक आहे. आता एक जरा वेगळा प्रश्न विचारायचा आहे, तो म्हणजे तुम्ही स्वतः इंजिनियर आहात, इतकं काम करताय, नाशिक मधले मूळचे म्हणून हा प्रश्न तुम्हाला आहे की नाशिक जिल्ह्याच्या विकासाचा विजन एक इंजिनियर म्हणून जर तुम्हाला विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात, कुठले क्षेत्र येतात, ज्या क्षेत्रांवर, ज्या सेक्टरवर आता सरकारनं काम करण्याची गरज आहे, जर नाशिकचा एक सर्वांगीण विकास आपल्याला पुढच्या 10-15 वर्षात बघायचा असेल तर? मेन म्हणजे गव्हर्नमेंटने मेट्रो असेल, त्यानंतर सिटीमध्ये उड्डाणपूल असेल, कारण की ट्रॅफिक हा विषय खूप महत्वाचा झालेला आहे. आणि त्यानंतर एक पार्किंगची सुविधा. काय झालंय, गाड्यांचं प्रमाण खूप आहे आणि त्या प्रमाणात पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे सर्व शहरभर म्हणजे गाड्यांची गर्दी दिसते. पार्किंगला जागा नसल्यामुळं समजा पार्किंगसाठी एखादी बिल्डिंग बांधली, तिथं पार्किंगची व्यवस्था असली तर मग जसं आपण मुंबईमध्ये बघतो, ठिकठिकाणी गेल्यानंतर पार्किंगसाठी बिल्डिंग वगैरे असते, तिथं गाडी पार्क करता येते. आपल्या इथं नाशिकला नसतेच, त्याच्यामुळे लोक रोडवर गाडी पार्किंग करतात. बरोबर. हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की पार्किंगसाठी जागा असणं खूप गरजेचं आहे. अगदी फार महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडला, पार्किंगची भविष्यात तर खूप मोठी अडचण आहे. तर मग आता अशा वेळी शासनाने काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं आता, जेणेकरून हा त्रास अजून पुढे मोठा भेडसावणार नाही? आता काही ठिकाणी आपले ओपन स्पेस आहे, त्या ओपन स्पेस मध्ये जरी पार्किंगसाठी आपल्याला अलाउ केलं तरी थोडंसं पार्किंगचं प्रमाण म्हणजे शहर थोडंसं सुंदर दिसण्यात मदत होईल. बरोबर. आता पार्किंग नसल्यामुळे आपल्याला अलाउडच नसतं ओपन स्पेस मध्ये गाडी पार्किंगसाठी. त्यामुळे आपण रोडवरच गाडी लावून पुढे पण जाऊन येतो. ठीक आहे, काही ठिकाणी जे ओपन स्पेस आहे तिथं त्यांनी काही चार्जेस ठेवले तरी लोक लावतील, पण मग अलाउड नसल्यामुळं लावताच येत नाही. बरोबर. आता दुसरा आणखीन एक महत्वाचा प्रश्न म्हणजे कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील हा अतिशय महत्वाचा घटक असतो. तर मग अशा वेळेला स्टील सिलेक्शन करताना तुम्ही काय पॅरामीटर बघता किंवा काय गुणवैशिष्ट्य बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? त्याची स्ट्रेंथ असेल, फ्लेक्झिबिलिटी असेल. आता जसं आपलं आयकॉन स्टील आहे, आयकॉन स्टील चांगलं आहे, काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये. त्यांनी आता टेक्नॉलॉजी पण हायर केलेली आहे, 550 DS आणलेला आहे त्यांनी. तर तुम्ही आयकॉन स्टील वापरलेलं आहे म्हणजे कुठल्या? ठीक आहे. मग आयकॉन स्टीलच्या बद्दल, त्यांच्या अवेलेबिलिटी बद्दल, त्यांच्या कॉस्ट बद्दल, सर्व्हिस बद्दल काय सांगाल अजून? अवेलेबिलिटी म्हणजे आता कसं आहे, अवेलेबिलिटी तर असतेच मोस्टली, आणि समजा मोठी ऑर्डर असली तर ते ऑर्डर करून पण आपल्याला देतातच. बरोबर बरोबर. दुसरं आणखीन एक असं विचारायचंय, आता तुम्ही सुरुवात केली तसं तर तुम्ही म्हणाल की वडिलांबरोबर तुम्ही करताय, पण जेव्हा तुम्ही स्वतः साईटवर आहे, असा एक प्रसंग मला विचारायचा आहे की साईटवर आहे, वडील नाही समजा साईटवर, आणि एखादी अडचण आली, एखादं आव्हान आलं आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केलीत, भले त्यांचा सल्ला घेऊन, दुसऱ्या कोणाचा जरी सल्ला घेऊन, तर असा एखादा प्रसंग आठवतोय का? आता आमचे जे वडील आहे
त्यांनी पैशापेक्षा माणसं कमवण्यावर खूप मेहनत घेतली. आणि त्यांनी आम्हाला एकच शिकवलं पहिल्यापासून, का पैसा कमवणं हे महत्वाचं नाही, तुम्ही किती माणसं कमवता याला किंमत आहे. अगदी. आणि समजा वडील जरी नसले तरी वडिलांचे काही मित्र आहे, ते त्यांचं पण सहकार्य खूप भेटतं. समजा एखाद्या ठिकाणी अडचण असली तर त्यांना जरी कॉन्टॅक्ट केला किंवा ते असतातच सोबत, तर ते सुद्धा खूप मदत करतात काही गोष्टींमध्ये. काही प्लॉट शोधून आणणं असेल किंवा काही इमर्जन्सी जरी असलं तरी 24 तास हजर असतात. कारण की त्यांनी तेवढं ते माणसं कमवण्यावर त्यांनी महत्व दिलेलं आहे. बरोबर. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न, ते म्हणजे या क्षेत्रामध्ये तुमच्यासारखे जे तरुण इंजिनियर्स आता येत आहेत, तुमचे मित्र असतील किंवा ज्युनियर्स असतील, तर तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? त्यांना मी एकच सल्ला देईन का बुवा सर्वांनी एकजुटीने एकमेकांना सहकार्य करून, कोणाला अडचण असली त्यांना मदत करून, प्रत्येकाला साथ देऊन मोठं होण्यासाठी प्रयत्न केले तर सर्वात चांगलं असेल. कारण की एकमेकांच्या साथीनेच आपण मोठं होऊ शकतो. कोणी असं एकटा त्याला जर वाटत असेल मी एकटाच मोठा होऊ शकतो, तर असं करलं तर आपण कधीच मोठं होऊ शकत नाही. एकमेकांची साथ असेल तर आपण लवकर मोठं होतो. सो ते इंजिनियर अवधूत कानकाटेजी, आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे एकमेकाची साथ ही फार महत्वाची. जसं एखादी भिंत बांधताना एक वीट दुसऱ्या विटेला सपोर्ट करत असते आणि त्या दोन विटा मिळून त्या पिलरला सपोर्ट करत असतात, आणि म्हणून तर इतकी चांगली इमारत उभं राहू शकते. त्याप्रमाणे तुम्ही या क्षेत्रात येताय, असे सिनियर तुम्हाला वेलकम करण्यासाठी, तुम्हाला गाईड करण्यासाठी कायम अवेलेबल आहेत. या क्षेत्रामध्ये या आणि या क्षेत्रामध्ये तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार की तुम्ही आलात, आणि भविष्यात सुद्धा असे उत्तम उत्तम आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू.